नासिक जिले के चांदवड़ में हफ्तावारी बाजार के दौरान भीड़ का फायदा उठाकर एक महिला की 15 ग्राम की सोने की पोत चोरी हो गई। पीड़ित महिला क्षेत्रीय बाजार में खरीदारी के लिए गई थी, तभी दो अज्ञात महिलाओं ने 81,000 रुपए की पोत पर हाथ साफ किया। चांदवड़ पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए सीसीटीवी फुटेज और गुप्त जानकारी के आधार पर दोनों महिला चोरों को गिरफ्तार कर लिया। इस कार्रवाई को पुलिस अधीक्षक बालासाहेब पाटिल और उपविभागीय पुलिस अधिकारी बाजीराव महाजन के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। चांदवडचा जो आठवडी बाजार आहे सोमवारचा, या आठवडी बाजारामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिला आहेत, त्या मध्य प्रदेशच्या आहेत, त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील एक सोन्याची पोत जिची किंमत जवळपास 81,000 रुपये आहे, ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते पळून गेले। परंतु जसा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक वाघ आणि इथली डीबी, एलसीबी आणि इथले अंमलदार या सर्वांनी पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील आणि ॲडिशनल पोलीस एसपी मालेगाव साहेब श्री तेलबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांचं व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्या महिलांचा शोध घेतला आणि 16 तारखेला त्या महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जो चोरी केलेला मुद्देमाल होता, त्यांनी जी रॉबरी केलेली होती, जबरी चोरी, तो मुद्देमाल पूर्णपणे 100% चांदवड पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे। त्या सर्व टीमचं पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केलेलं आहे। या महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड 4 दिवसाचा देण्यात आलेला होता। या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या दोघं महिला राजेंद्र नगर, इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणच्या रहिवासी असून महाराष्ट्रभर त्या अशा प्रकारचे गुन्हे करतात असं तपासामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। आता पुढचे इतर जे पोलीस स्टेशन्स आहेत ते सुद्धा त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडून या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतील। तर जनतेला या निमित्ताने आव्हान आहे की आपले जे काही अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल किंवा कुठं चोरी त्यांना काही वाटत असेल, संशयित महिला दिसत असतील तर तातडीने आम्हाला कळवण्यात यावं, जेणेकरून अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये आम्हाला मदत होईल।